आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यालयात श्री गणेश हाके, प्रवक्ते भाजप महाराष्ट्र प्रदेश यांची शेतकरी आंदोलन आणि नवीन शेतीविषयक कायदे या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शेती विधेयक जे पार्लमेंटने पारित केलेली आहे आणि भारतामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी विधेयक आहे. त्या संदर्भामध्ये आज ही प्रेस मुद्दामून बोलवलेली आहे. तर आज आपल्यामध्ये खास करून ही प्रेस घेण्यासाठी म्हणून जे उपस्थित आहे ते आपले गणेशजी हाके साहेब आहेत. आपल्याला माहिती असेल की भारतीय जनता पक्षाचे ते आता प्रवक्ते आहेत. मनोगत म्हणून जे भारतीय जनता पक्षाचं मासिक आहे, पाक्षिक आहे, त्या पाक्षिकाचे ते माझा जो परिचय दिला त्याच्यापेक्षा वेगळा परिचय असेल की मी तुमच्यातला आहे. मी बेसिकली जर्नलिस्ट आहे. म्हणजे 80 सालचा विजय आहे त्याच्यावर जर्नलिझम. आणि मला सगळ्यांना माहीत असेल की चारचौघी नावाचं एक माझी मराठीमधलं मासिक, त्याचा संपादक मालक असं मी 1,30,000 खपाचं मराठीतलं पहिलं मासिक ते माझं होतं. जनप्रवाह नावाचं फोर्टनाईटली ते सुद्धा माझं स्वतः तशी सौ नावाचं मासिक. अशी 4 पब्लिकेशन हाऊस म्हणून आणि उत्कृष्ट मराठीमधलं पहिलं 4 कलरमधलं रिलीज पेपरवरती निघणारं मराठीतलं माझं मासिक होतं. आणि लेखकालीमध्ये एक वेगळी क्रांती 1,30,000 मराठीतलं कुठलंच खपाचं मासिक केव्हाच नव्हतं. एकदाच सुद्धा मी या क्षेत्रामध्ये तुमच्यातला आहे म्हणून एकदम सांगितलं. आज महाराष्ट्रामध्ये आणि देशभर शेतकरी जे हिताचे जे कायदे केंद्र सरकारनं त्या संबंधामध्ये जो काही गैरसमज पसरवून देशभर एक वेगळ्या पद्धतीचा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न सध्या केला जातो तो संभ्रम दूर व्हावा, तुमच्या मार्फत तो लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने देशभर आम्ही जागृतीची या संदर्भामध्ये मोहीम उघडलेली आहे. देशभर वेगवेगळे आमचे नेते पत्रकार परिषदा घेत आहेत. महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्यापैकी नेते आहेत, आमच्यापैकी प्रवक्ते आहेत, असे सगळे मिळून पहिल्यांदा आम्ही या पत्रकार परिषदा घेणार आहोत. त्याच्यानंतरची पुढची सुद्धा गावागावात जाऊन आमच्या चौपा म्हणजे आपल्या चावडीवरती शेतकऱ्यांपर्यंत हा काय किती चांगले आहे ते आणि लोकांना सांगलीला मी खूप दिवसानंतर आलो. मी लोकांना माहिती अण्णांचा 5 वर्ष प्रायव्हेट सेक्रेटरी होतो आणि त्या काळामध्ये बीबीसीच्या बैठकांना वगैरे मी सांगलेलं यायचो. बाबाच्या प्रचारासाठी 8-10 दिवस मी थांबून आलो होतो. तर तो जो संभ्रम मी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय आणि लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय, मुळात थोडंसं की ज्या गोष्टी त्या कायद्यात नाही आहेत त्या आहेत असं भासून लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. त्या कायद्यामध्ये असं कुठेही एपीएमसी बंद केल्या जातील असं नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये हमीभावाच्या संदर्भामध्ये या गोष्टीमुळं हमीभावावर काही परिणाम होईल किंवा हमीभाव दिला जाणार नाही असंही त्याच्यात म्हटलेलं आहे. उलट या कायद्यामुळं आतापर्यंत खरं म्हणजे तिसरा एक आमच्यावरती आरोप होतो की फार काही नाही अशा स्वरूपाचा कायदा पास केला. या विषयाच्या संदर्भामध्ये ही 2 दशकं 1990 पासून वेगवेगळ्या स्तरावरती त्याच्या चर्चा होत्या. देशाचे कृषी मंत्री असताना माननीय शरद पवार साहेबांनी एक टास्क फोर्स शेती सुधारण्याच्या संदर्भात नेमला होता. त्या टास्क फोर्सने काही शिफारशी केल्या. त्या शिफारसीच्या अनुषंगाने सुद्धा माननीय शरद पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र देशभरातल्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भामध्ये या एपीएमसीच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीच्या सुधारणा करायला पाहिजे असं ते सगळ्या देशभरातल्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी लिहिलेलं हे पत्र आहे. म्हणजे देशाचे आज जे
म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून आणि या कायद्याला विरोध करणारे एक प्रमुख नेते म्हणून आज माननीय शरद पवार त्यांनी सगळ्या विरोधकांना एकत्रित करून राष्ट्रपतींना भेटून वगैरे कायदा हा मागे घ्यावा अशी विनंती केली. तर हे शरद पवारांनीच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्हायचं आहे की साधारणतः 2003 मध्ये जो कायदा मॉडेल एप्लिकेशन ऍक्ट आहे किंवा लँड लिझिंगचा जो कायदा आहे तो काँग्रेसचं सरकार असताना 2006-07 मध्ये त्यांनी इथं इम्प्लिमेंट केला महाराष्ट्रात. आणि तो कायदा म्हणजे आज तागायत चालू आहे अशा कुठल्याही पद्धतीची कुठल्या शेतकऱ्याची जमीन त्यामुळे बळकावलेली आहे किंवा एपीएमसी बंद पडलेली आहे अशी परिस्थिती नाही. आणि लँड लिझिंगचा कायदा आहे तो आजही तो चालू आहे. अनेक आपले शेतकरी प्रगतशील शेतकरी मोठ्या नाशिक सारख्या ठिकाणी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याचे त्याचे आपल्याकडे पूर्वी ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपल्याकडे जेव्हा हा कायदा नव्हता एपीएमसीचा कायदा जो ब्रिटिश काळातला कायदा आहे दुर्दैवानं युपीए सरकारनं सगळे ब्रिटिश गेल्या 70 वर्षामध्ये जास्तीत जास्त त्यांची सत्ता होती. आम्ही जेवढे ब्रिटिश काळीन कारवाई अशी कायद्याने रद्द करण्याचा प्रयत्न केला. या आमच्या सरकारनं 2014च्या नंतर जवळपास 1800 कायदे आम्ही जे कालबाह्य झालेले ते रद्द केले. आणि अशा कायद्यांमध्ये संशोधन करून बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्या हिताचं काय करता येईल या अनुषंगानं या सरकारनं जी प्रक्रिया सुरू होती चर्चा सुरू होती 2 दशकापासूनची ते आमचं सरकार आल्यानंतर अशा स्वरूपाचा एक वेगळ्या पद्धतीचा शेतकऱ्यांना फार मोठा एक आर्थिक स्थैर्य देणारा कायदा हे 3 कायदे सरकारने करण्याचा निर्णय घेतला. आणि हे करत असताना त्यांनी जो सरकारवरती जो आरोप केला जातो की यांनी घाईघाईने केला सगळ्यांना अंधारात ठेवलं वगैरे तर असं नाहीये की तो जो टास्क फोर्स स्वामीनाथन समितीचा जो अहवाल होता स्वामीनाथन शेतकऱ्यांच्यासाठी स्वामीनाथन समितीचा आयोग यांनीच नेमला युपीए सरकारनेच नेमला तो 2007 साली नेमला. त्यांनी आपला अहवाल दिला पण तो तसाच त्यांनी 2014 पर्यंत फाईल बंद करून ठेवला. त्यामधल्या एकही सुधारणा त्यांनी केली नाही. 2014 मध्ये आम्ही म्हटलं होतं की आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित अशा स्वरूपाचा हमी भाव देऊ. पहिल्यांदा या देशातल्या पहिलं शेतकरी असं धोरण असं आहे की या पद्धतीचं अनाउन्समेंट आमच्या सरकारने केली. दुर्दैव असं आहे आपल्याकडे की बाजारातली कुठलीही वस्तू असेल पण कपडा असेल एखादा पेन असेल एखादे कॉम्प्युटर असेल कुठलीही वस्तू त्या कारखानदारानं निर्माण केल्यानंतर त्याला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु दुर्दैवानं या देशातला पोशिंदा असलेला शेतकरी त्याचा माल जेव्हा बाजारात घेऊन जातो तेव्हा त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि हे म्हणजे घटनेनं त्याला असलेलं हे जे काही स्वातंत्र्य आहे हे दुर्दैवानं आतापर्यंत आमचं सरकार येईपर्यंत याची कोणालाही जाणीव झाली नाही. सगळ्यासाठी धोरण आहे. इंडस्ट्रियल धोरण पॉलिसी झाल्यास एज्युकेशनल पॉलिसी झाल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज काँग्रेसच्या सरकारनं आणल्या पण शेतकऱ्यांच्यासाठीचं असं धोरण किंवा असे कायदे त्यांना करता येणार नाही. आणि या कायद्याच्या संदर्भात तर इतकं म्हणजे धादांत खोटं आणि लबाड्या करून अपप्रचार करण्यात येईल. या कायदा करत असताना एकतर आपली जी स्टँडिंग कमिटी आहे संसदेची त्या स्टँडिंग कमिटी समोर या गोष्टीची चर्चा होती. आम्ही अनेक शेतकरी संघटना त्या शेतकरी संघटनांशी चर्चा केलेली आहे. स्टँडिंग कमिटीमध्ये ज्या अकाली दलाच्या मंत्री होत्या त्यांनी राजीनामा देऊन दिला त्या स्वतः त्या स्थायी समितीमध्ये होत्या चर्चा झाली. मंत्रिमंडळामध्ये त्या होत्या मंत्रिमंडळात सुद्धा हा कायदा आज झाला त्यामध्ये होत्या तेव्हा त्या काहीही बोललेल्या नाही. दुसरी अशी गोष्ट आहे की 6 जूनला हा ऑर्डिनन्स निघाला. आता आज डिसेंबर आहे 6 महिने कुणीही कुठल्याही पद्धतीचं या कायद्यांच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन केलं नाही.
माननीय शरद पवारांच्या पक्षाने सुद्धा, शिवसेनेने सुद्धा लोकसभेमध्ये याला पाठिंबा दिला आणि राज्यसभेमध्ये बहिष्कार टाकला. स्वतः माननीय शरद पवारांना जर या विषयीची जर तळमळ असती, प्रामाणिकपणे हा कायदा समजा त्यांच्या मनात जर याबद्दल काही शंका असतील, तर त्यांनी राज्यसभेमध्ये उपस्थित राहायला पाहिजे होतं. त्याच्यावरती चर्चा घडून आणायला पाहिजे होती. त्यांचं काय मत असेल ते सांगून त्याच्यामध्ये सुधारणा करता आली असते. परंतु ते अत्यंत चलाकीनं अनुपस्थित राहिले. तत्वतः त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. जेव्हा यावरून तिथं जेव्हा मी खासदारपैकी निलंबित केले होते, त्यांना पाठिंबा देण्यासाठी बसले होते, माझा कायद्याला तत्वतः विरोध नाही, पण ज्या घाईगडबडीने हा कायदा झाला त्याला मला विरोध आहे. म्हणजे कायदा ज्या पद्धतीनं पास झाला त्याला विरोध आहे असं म्हणायचं. म्हणजे कायदा त्यांना मान्य आहे, त्यातल्या सुधारणा मान्य आहे. आणि आता मात्र गेल्या ही सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीची या सरकारने निर्णय घेतले आणि तसा तसा जो भारतीय जनता पार्टीचा जनाधार जनतेमध्ये वाढत चालला, तेव्हा यांना एक प्रचंड अशी भीती वाटते की आता आपलं पुढं काय, आपल्या अस्तित्वाचं काय आहे. पण आपण काही करावं सरकारच्या विरोधामध्ये, तर यांच्याबरोबर लोक कोणी यायला तयार नाही. आणि मग अशा वेळेला पंजाब आणि हरियाणातल्या काही शेतकरी संघटनांनी अशा पद्धतीचं आंदोलन करायचं ठरवल्यानंतर त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सुरुवातीला पाठिंबा दिला.